वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा येथे राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे। नुकतेच पैसे वाटपाचे प्रकरण समोर आले असतानाच आता त्यात लाडू वाटपाच्या प्रकरणाची भर पडल्याने निवडणूक प्रचाराची नवी गोड शैली चर्चेत आली आहे। नालासोपारा पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 15 मध्ये मंगळवारी सायंकाळी एका रिक्षातून तिळाचे लाडू वाटले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला। विशेष म्हणजे या लाडूंच्या पाकिटांवर भाजप पक्षाच्या कमळ चिन्हाचे स्टिकर आढळून आल्याने राजकीय वादाला तोंड फुटले। शिवसेना ठाकरे गट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार थेट मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत तीव्र विरोध केला। निवडणूक आचारसंहिता लागू असताना मतदारांना कोणत्याही स्वरूपाचे आमिष देणे बेकायदेशीर असल्याचा दावा करत शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांनी लाडू वाहून नेणारी रिक्षा अडवून धरली। यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवण्यात आले। लाडूंच्या पाकिटांवर भाजपाचे स्टिकर असल्याने हा प्रकार गंभीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच हा प्रकार उघडकीस आल्याने प्रभाग क्रमांक 15 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असून निवडणूक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत। आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। दरम्यान याच भागात सोमवारी रात्री पैसे वाटपाचे प्रकरणही उघडकीस आले होते। पेल्हार परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी संशयास्पद दुचाकीचा पाठलाग करत तपासणी केली असता डिक्कीतून 50 लाख रुपयांची रोकड आढळून आली होती। या प्रकरणी 2 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पैसे वाटप, लाडू वाटप, भेट वस्तूंचे आमिष ही सगळी प्रकरणे प्रत्येक निवडणुकीत हमखास समोर येतात। तक्रारी होतात, चौकशा जाहीर होतात, पण पुढच्या निवडणुकीत ते चित्र पुन्हा दिसते। आचारसंहिता ही फक्त कागदावरची शोभा आहे का, की मतदारांची किंमत अजूनही लाडू आणि नोटांमध्येच मोजली जाते? हे थांबणार कधी? की निवडणूक म्हणजे वाटपाचा उत्सव राहणार? निवडणूक आली की आश्वासनासोबतच पैसे येतात, त्यानंतर लाडू येतात आणि शेवटी मतपेटीत मत टाकायची वेळ येते। प्रचार संपतो, कारवाया कागदात अडकतात आणि पुढे निवडणुकीसाठी पुन्हा तयारी सुरू होते। लोकशाहीचा सण की वाटपाचा बाजार हे आता वेगळे सांगावे लागेल का? नियम बदलणार आहेत की फक्त लाडूंची चव बदलत राहणार? निवडणूक आली की पैसे वाटप, लाडू वाटप हे नवं राहिलं नाही। पकडले जातात, बातम्या होतात, पण काहीच बदलत नाही। प्रश्न एवढाच, हे सगळं असंच चालू राहणार का? मतांची किंमत कधीतरी समजणार का? नाहीतर निवडणूक म्हणजे फक्त वाटपाचा खेळच राहणार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।